कबीरदास म्हणतात, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी हरी के दास. सगळ्यांच्या मागे दुःख आहे, कारण संसारच दुःखमय आहे आणि तिथे आम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. स्वानंद सुख निवासी मामासाहेब दांडेकर असं म्हणाले होते की तुम्ही प्रपंचात सुख शोधता, म्हणजे असं झालं की मिरच्यांच्या बाजारात जायचं आणि म्हणायचं जरा खव्याचे पेढे देता का किलोभर. आता मिरच्याच्या बाजारात तुम्हाला पेढे कुठनं मिळणार, तिथे ठसकाच लागणार आणि तिथे डोळ्यात पाणीच येणार. बरोबर आहे की नाही. मग प्रपंचात सुख नाहीये. मग असा संसाराचं मला व्यसन लागू देऊ नको नाथबाबा म्हणतात. भर्तृहरी म्हणाले, व्यसनानि संति बहुशः व्यसनद्वयमेव केवलम व्यसनम. मी म्हटलं 2 व्यसन माणसाला लागली पाहिजे. कुठली व्यसन? विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. 2 व्यसन जगाच्या पाठीवर अशी आहे की ती माणसाला लागली तर माणूस जीवनाचं कल्याण व्हायला हरकत नाही. पहिलं व्यसन विद्येचं, विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. कुठली तरी कला, मग संगीतातली कुठली कला असू दे, खेळ असू दे, शिल्पकला असू दे, चित्रकला असू दे, विद्येचं व्यसन आमच्या मुलांना लागलं पाहिजे. आमची पोरं हातामध्ये एकदा ते डबड दिलं की त्यांना जगाचं काही भान नसतं. मग आई बोलवतीये, वडील बोलवताय, जेवायला उठ बाबा, काही नाही. बसून 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 किलो किलो फक्त आमची वजनं वाढतायत. का? इंटरनेट, त्याच्यावरचे गेम, मैदानी खेळ संपले. मग विद्येचं व्यसन लागावं. साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु पुच्छ विषाणहीन, असं एक सुभाषित आहे. म्हणले ज्याच्याजवळ कुठलं साहित्य नाही, कुठली कला नाही, कुठली विद्या नाही, त्याची गणना ही एखाद्या पशुमध्ये होणार आहे. आणि कुठला पशु? म्हणले पुच्छ विषाण. विषाण म्हणजे शिंग, संस्कृतात शिंगाला विषाण म्हणायचं. विषाण म्हणजे शिंग. शिंग आणि शेपूट नसलेला प्राणी, असं मानव प्राण्याचं वर्णन केले बरं का. पुढं म्हणाले, तृणन्न खादन्न जीव मानहा. म्हणले नशीब त्या 4 पायाच्या प्राण्यांचं की हा 2 पायाचा प्राणी चारा खात नाही. कारण यानं जर एकदा चारा खायला गेला तर बाकीचे पशु जिवंत उपाशी मरतील. इतिहास आहे. आम्ही अन्न नाही खात, आम्ही माती खातो, दगड खातो, सिमेंट खातो, पैसा तर खातोच खातो. बर चारा सुद्धा खाल्लाय बरं. विठ्ठल विठ्ठल. इतिहास आहे आमचा. त्यामुळे मनुष्य नावाचा प्राणी असा आहे म्हणून कुठली तरी विद्या असणं गरजेचं आहे. विद्या नावाची कुणी पोरगी नाही बरं. विद्या नाम व्यसनम, विद्येचं व्यसन. आणि दुसरं अथवा हरिपाद सेवनम व्यसनम, भगवंताचे पद, चरण, पाय, त्याचं व्यसन आम्हाला लागावं. म्हणून नाथबाबा म्हणतात, संसार व्यसनी पडो नेदी. नको देवा संसाराचं व्यसन. मग कसं राहायचं म्हणाले, ऐसे असावे संसारे जवबरी प्राचीनाची दोरे, पोरी घरचार मांडिला खेळ मोडून टाकेला. ऐसे असावे संसारी. कसं राहायचं संसारात? जवबरी नाथांचं भागवतातली ओवी आहे बरं. जवबरी प्राचीनाची दोरी, पोरी घरचार मांडीला खेळ मोडोनी टाकीला. लहान मुली खेळतात का नाही भातुकलीचा खेळ? आता पूर्वी खेळायच्या, आता कुठलो? आता कपाळाला टिकली लाव म्हणून ओरडावं लागतं तिच्या मागे. आमचं काम आहे की नाही हो सांगणं. माता भगिनी आहात ना जागे आपण? हो म्हणा, जागे आहात ना आपण सगळ्या? घरातली मुलगी जर आमची टिकली लावत नसेल कपाळाला तर आमचं काम आहे की नाही? हिंदू धर्मात जन्माला आलीस, कपाळाला टिकली लाव छानपैकी, केस मोकळे सोडू नकोस, अंगभर कपडे घाल, हे सांगणं काम आहे की नाही आमचं? म्हणून मगाशी म्हटलं, येथ वडील जे जे करीत येता या नाम धर्म ठेवीती. आणि जर आम्ही चुकलो तर लव जिहादी असे टपून बसलेत बरं आमच्या आजूबाजूला. कधी आमच्या लेकी बाळी ओढून पळवून घेऊन जातील आमचं आम्हाला कळायचं नाही. कितीतरी किस्से, कितीतरी गोष्टी आमच्या आजूबाजूला घडल्या, आमच्या दारापर्यंत येतील तेव्हा आम्ही डोळे उघडू का? म्हणून संतांनी आम्हाला सावध केलं, प्रत्येक वेळी सावध केलं. काय होत असेल देहाचे 35 तुकडे झाल्यानंतर, आई वडिलांच्या हृदयाला, अंतःकरणाला काय यातना होत असतील, आम्हाला वेळीच सावध होणं फार गरजेचं आहे. नाथांनी सांगितलं, लेकी बाळी संध्याकाळच्या वेळी खेळायला बसतात. भातुकलीचा खेळ पूर्वीच्या काळी खेळायच्या बरं का मुली. मग तो खोटाच संसार असायचा, खोटाच चहा करायचा, घरातल्या वडिलांना नेऊन द्यायचा, त्यांनी खोटा खोटा भुरके मारत प्यायचा.
मस्त संसार तिचा चाललेला असायचा. आणि संध्याकाळ अंधार पडायला लागला की नाथ बाबा दृष्टांत काय गोड देतात बघा. नाथ महाराज म्हणतात, पोरी घरचार मांडीला खेळ मोडून टाकीला. आईची हाक कानावर आली, कार्टे चाल, अंधार पडला. आणि ती आहे तसं पिशवीत भरते सगळं. आईची हाक आली, चल बाई, निघाले घरी. लहानपणी आम्ही एक वाळूचा बंगला करायचो. तुम्ही आपल्यापैकी पण बरेच मंडळी करत असतील बघा, आहे की नाही. मुलं करतात, पाय त्याच्यामध्ये घालायचा, वाळू करायची. बायका रस्त्याचं काम करणाऱ्या असतात कधीतरी बघा, खूप प्रामाणिकपणे दिवसभर ते पोर वाळूत खेळत असतं त्यांचं. ती बाई दिवसभर काम करत असते, काबाड कष्ट, दिवसभर मोलमजुरी करावी तेव्हा तिला पगार मिळेल, मग पोट भरायचं. ते पोरग दिवसभर त्या वाळूचं इतकं सुंदर घर करतं. आणि आई निघायला लागली, कार्ट्यात चल आता घरी जायचे. ते टुनकन उडी मारतं, त्या घरावरच उडी मारतं, मोडून टाकतं. ऐसे असावे संसारी. नाथबाबा म्हणाले, त्याचा निरोप आला ना की आहे तसं सोडून जायची शक्यता नाही, इच्छाशक्ती पाहिजे. आहे तसं सोडून जायची तयारी पाहिजे. नाहीतर आम्ही म्हणतो नको 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 देवा, आताच येऊ नको, नातवंड होऊ दे जरा, नातवंडाचं तोंड बघते मग ने. परमार्थ, अध्यात्म, कीर्तन हे सगळं खूप लांब आहे आमच्या दृष्टीने. आणि तो नातू येतो, तो म्हणतो, आई आजी अजून पण ना तू इथंच. बघा कळलं तर मराठी भाषा आहे. मग ती म्हणते, असू दे बाई, पंतवंडाला बघून जाते. ते पण तू पण म्हणतो, अजून पण तू इथंच. विठ्ठल त्यामुळे लोकांना कंटाळा येईपर्यंत आमचं जीवन नसावं, संसाराचं व्यसन लागू देऊ नये. मग नाथबाबा म्हणतात की या संसाराचं व्यसन तर नकोच, तुझ्या चरणाजवळ मन स्थिर राहू दे. पण ते मन चंचल आहे, ते जर स्थिर असायचं असेल तर साधन पाहिजे. कुठलं साधन? अभंगाचं दुसरं नामस्मरण ऐकत राहावं. इतकी गुणीजन मंडळी आज साथीसाठी. जरा दिरंगाई केली का, काटकसर केली का टाळ्यांना? इकडे समोर ना दाद मागून नाही मिळत, खरं दाद यावी लागते. खोकला यावा तशी दाद येते आपसुक. खूप मनापासून दाद देत जा बरं का.
कारण ही नादब्रह्माची स्वरब्रह्माची उपासना करणारी माणसं आयुष्य प्रचंड मेहनत कष्ट करून हे सगळं निर्जीव चांबड्यातनं इतका सुंदर आवाज काढणं आणि तुमच्या हृदयाला आनंद देणं हे सोपं नाहीये, हे सोपं नाहीये. नाथबाबा म्हणतात, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. मला तुझं नाम दे भगवंता, कारण मी तुझी पूजा फक्त नामानेच बांधू शकतो. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी, कासयाने पूजा करू केशी राजा. भगवंता मला तुझं फक्त नामच घ्यायला आवडतं, मला बाकी जमत नाही काही. कारण तुझं नाम घेणं इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. बघा ना, देवाचं नाम सोपं आहे की नाही घेणं? कधीही घ्या, कुठेही घ्या. हो येता जाता, उठत बसता, कार्य करता, तदा देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळता, घरी दाळी शय्येवरी अतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. कुठेही कुठल्याही स्वरूपात कुठेही नामाला बंधन नाही. सातारचे संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की नाम हे उपाधी रहित असावं, नामाला कुठली उपाधी नाही, काही बंधन नाही, कधीही घ्या, कुठेही घ्या. जनाबाईने काही विशिष्ट ध्यानधारणा केली होती का हो? पण जनाबाई अहो कधीही कुठल्याही वेळी हात्यामध्ये जातं असायचं, खुंटा हातात आला, एकीकडे पाय पसरलाय की हाक मारलीच पांडुरंगाला. जनी मांडते दळण, नाम ओठी घोळते. पांडुरंगा सख्या ये की रे बाबा, ये की रे बाबा, येशील का रे सख्या? दळिता कांडिता तुझं गाईनं अनंत म्हणून हाक मारावी, असा पाय जनाबाईनं पसरलेला आणि हाक मारायची. जनी मांडते दळण, नाम ओठी घोळते, भारी जड हे जाते तुझी या विना. आणि सखा पांडुरंग म्हणायचा, जने 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 आलो थांब. काय वेळ लावत होता हो भगवंत? नाही, लगेच यावं. हाक तुझी येता कानी, झोप बुडानी गावाई, का दळतेस एकली माझ्या विना. सख्या आलास का रे पांडुरंगा? हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पिक तुझी या दिठीन. जने खरं सांगू का ग तुला, मी सुद्धा एकटाच आहे ग. माझ्याकडे येणारा प्रत्येक भक्त फक्त काहीतरी मागायला येतो. मीही होतो एकला, करमेना मुळी मला, आरसा मला गे दिधला तुझी या दिठीन. दिशा उजळल्या गेला आणि पांडुरंगा बरोबर जनाईनी सुंदर माझ जात ग
किंवा फिरते बहुतेक आणि ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. भगवंतांनी यावं, येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना दोन दोन आवाज ऐकू यावेत जनाईच्या झोपडीतनं. आणि अशा प्रवृत्तीची माणसं काही त्याच काळी होती असं नाही, आजच आहेत असं नाही, त्याही काळी होती. हे महिषासुरच सगळे बरं का, देवीनं मारावंच यांना. काम क्रोध रूपी सगळे महिषासुर. आणि चर्चा व्हायची गावामध्ये पंढरपुरामध्ये, पाटील पाटील जनाईच्या झोपडीतनं दोन दोन आवाज येतात. म्हणले एक पुरुषी आवाज आहे, ताबडतोब चौकशी करा. एकटी राहते ना, कोण होतं आतमध्ये, सगळ्यांनी चौकशी करावी. घेराव घातला झोपडीला आणि जनाबाई सकाळी सकाळी पीठ चोपड्यात भरलं, दरवाजा उघडला. गावातली सगळी मंडळी समोर उभी, गावचे पाटील कुलकर्णी गावची काही माणसं. विचारलं, पाटील काय काम काढलंयसा सकाळी सकाळी माझ्याकडं? पाटलांनी सांगावं, जने बाकीचं बोलू नको, आतमध्ये कोण आहे तेवढं सांग. कुठं कोण आहे तेव्हा पाटील? मी एकटीच तर गात्या. जने खरं सांग, 100 माणसांनी दोन आवाज ऐकलेत आणि तू बरी म्हणते गो मी एकटीच आहे म्हणून. आतमध्ये कोण आहे खरं सांग. पाटील, आता माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही, तुम्हीच झडती घ्या माझ्या झोपडीची. केवढं तिचं झोपडं कोलमडलं त्या नाद्यात, कुणीच सापडेना, कुणीच सापडेना. जने खरं सांग, कोण आलं होतं ग? 100 माणसांनी दोन दोन आवाज ऐकलेत आणि तू म्हणते मी एकटी होती. खरं सांग, जने खोटं बोलू नको, कोण आलं होतं? पाटील, माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही, बोलले तर तुम्ही हसाल, सांगू का कोण आलं होतं? पांडुरंग आला होता. हसले सगळे. पांडुरंग? आणि तुझ्या झोपडीत जणे पांडुरंग कशा पायी आला होता ग? पाटील, काय सांगू, जोंधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी. काय सांगू पाटील तुम्हाला. बरोबर जने, पांडुरंग आला म्हणतेस, तुला दिसतो आणि आम्हासनी दिसत नाही, असा कुठं लपवून ठेवलायस ग? आणि जनाबाई हसतात. तुम्हाला मला पडलेलं कोड सोडवतात. जनाबाई म्हणतात, पाटील लपवायचं कुठं असतो? हृदयाचा बंदी खाना केला, हृदयाचा बंदी खाना केला, हृदयाचा बंदी खाना केला, हृदयाचा बंदी खाना केला, हृदयाचा बंदी सोहम शब्दे मारा केला. श्वास घेतानाचा सूर. नामस्मरण सांगते बरं मी आपल्याला. नामस्मरण घडो. का मागणं मागितलं? सोहम शब्दे मारा केला. प्रत्येक श्वास घेतानाचा सूर सो आणि सोडताना हम. प्रत्येक श्वासाला नाम घेतलं, त्यामुळं विठ्ठल काकुळती आला. जनीला सांगतो, जने 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 किती बांधशील? बांधून ठेवले. जनी म्हणे, आता विठ्ठला आता जीवेन सोडी तुला. असा बांधला त्याला. काकुळतीला येऊन भगवंत सांगतो, किती बांधशील मला भक्तिपाशामध्ये? नाथबाबा म्हणतात, भगवंता तुला बांधायचंय. यशोदेनी बांधला, जनाबाईनी बांधला, अनेक संतांनी बांधला, तसं मलाही तुला माझ्याजवळ बांधायचंय. सावतोबांनी बांधला हृदयामध्ये, तसं मलाही तुला बांधायचंय. म्हणून मला एक दे, नामस्मरण घडो. पुढचं मागणं मागतात, संत समागम. दुर्जनांचा संग सुखे करावा खंडण, तुकोबराय म्हणतात.
अशा दुर्जन संगतीमुळे तुमच्या माझ्या आयुष्याचं नुकसान व्हायला वेळ नाही लागत. पाण्याचा थेंब अनेकांच्या संपर्कात येतो, पण तो स्वाती नक्षत्रातल्या शिंपल्यात ज्यावेळी जातो तेव्हाच तो मोती बनतो. तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आजूबाजूला कोण आहे? आपल्याकडे एक शब्द आहे त्याला चौकडी, अजून एक शब्द आहे नाही बोलत, हे की नाही? अशा चौकडीच्या जर आम्ही आहारी गेलो तर आयुष्याचं नुकसान व्हायला वेळ नाही लागणार. काय करते संत संगत, एक दृष्टांत सांगते, पुढे जाते. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. जगाच्या पाठीवर योद्धा संन्यासी म्हणून ज्यांचा गौरव झाला. संन्यासी कधी योद्धा नसतो आणि योद्धा कधी संन्यासी नसतो. पण नरेंद्र लहानपणीचं नाव बरं का, बघा काय गंमत आहे. हा नरेंद्र लहानपणापासून मोठा व्हावा, उत्तम संगत लाभावी. खरं तर पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रभाव होता आयुष्यावर. 16व्या वर्षीच अगदी वडिलांना विचारावं, बाबा आमच्यासाठी तुम्ही काय केलं? आताची पोरं सुद्धा विचारतात बघा, चटकपटक जरा गुण आला बोलण्याचा की आम्ही विचारतो तुम्ही आमच्यासाठी काय केलंय. मग आपण काय म्हणतो, अरे तुझ्यासाठी काय नाही केलं, रक्ताचं काय केलं, पाणी केलं, हाडाची काढ केली, जीवाचं क्या बात आहे, सगळं माहिती आहे तुम्हाला, हे सगळं केलं तुझ्यासाठी. पण पोरगा विचारतो तुम्ही आमच्यासाठी काय केलं. मग आता वडील म्हणून विश्वनाथ बाबूंची जबाबदारी काय होती बघा. विश्वनाथ बाबू दत्त नरेंद्रांच्या वडिलांचं नाव, कलकत्ता हायकोर्टाचे सुप्रसिद्ध वकील होते. नरेंद्रांनी प्रश्न विचारला, बाबा तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तुम्ही आमच्यासाठी मागे काय ठेवलंय. त्यावेळी नरेंद्रांना विश्वनाथ बाबू सांगतात, नरेंद्रा घरामध्ये आपला कपाटाचा मोठा आरसा आहे की नाही, त्या आरशासमोर जाऊन उभा राहा, तुला उत्तर मिळेल तुझ्या प्रश्नाचं. आणि खरेच नरेंद्रनाथ कपाटासमोर जाऊन उभे राहिले, आरशासमोर स्वतःचं प्रतिबिंब आरशामध्ये पाहिलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं. उत्तर मिळालं, बाबांनी माझ्यासाठी काय ठेवलंय, आई वडिलांनी माझ्यासाठी काय ठेवलंय. उत्तर मिळालं की खरंच एवढा सशक्त बलदंड देह, एवढी देखणी शरीरयष्टी, काम करण्याची बुद्धिमत्ता, इच्छाशक्ती, स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर, बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास, या पलीकडे आई वडिलांनी काय ठेवायचं असतं मागे. मला सांगा तुम्ही, आम्ही इतके झिजतो, आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या पोरांना मिळालं पाहिजे. आम्हाला नाही बाईक मिळाली, आमच्या पोराला त्याला काडीची अक्कल नसताना 10वी 12वी त्याला मोटरसायकल मिळते, त्याला काडीची अक्कल नसताना अगदी ऐन वयामध्ये त्याला मोबाईल मिळतो. आणि आम्ही कौतुकाने म्हणतो, माझं 1.5 वर्षाचं पोरग काय मोबाईल हँडल करतं, मला सुद्धा त्यातलं फंक्शन कळत नाही, एवढं छान. हे कौतुक नाहीये. योग्य वयात जर आम्ही त्यांना नाही शिकवलं ना, योग्य वयात, माझ्या नेहमी आवडीचं वाक्य बऱ्याचदा मी बोलते की आम्ही मुलांच्या हातामध्ये योग्य वेळी योग्य वयात जर भगवद्गीता नाही दिली तर उद्या कोर्टात जाऊन गीतेवर हात ठेवण्याची पाळी त्याच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. भगवद्गीता योग्य वेळी हातात द्या, तिकडे हात ठेवण्याची पाळी नाही येणार. आमचे आदर्श प्रचंड वेगळे आहेत बरं. आता जुन्या पिढीचे आदर्श वेगळे होते. मी जर इथं बसलेल्या बुजुर्ग माणसांना, जुन्या माणसांना विचारलं ना की तुम्हाला कोण आवडायचं, आमच्या पिढीला विचारलं ना, ए तुला कोण आवडतं, ते पटकन कुठल्या तरी हिरोचं नाव सांगतं, आहे की नाही. कोर्टाच्या त्या तुरुंगाच्या दारामध्ये त्या जजनी तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर तिथं रडतो ढसाढसा. असा सलमान खान नावाचा हिरो आमच्या पिढीचा हिरो आहे, आदर्श, आयडॉल. आणि आमच्या जुन्या मंडळींना विचारलं की तुमचे आदर्श कोण होते, तर जेलमध्ये, कोर्टामध्ये जजनी तुरुंगवास नाही, फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सुद्धा फाशीच्या तख्तावर चढून दोराचं चुंबन घेणारा 22 वर्षाचा एक क्रांतिकारक, ज्याची आई तुरुंगाच्या बाहेर भिंतीला हात लावून रडते की मला एकच पुत्र मिळाला. लोक विचारतात का रडताय आई साहेब, का रडता मातोश्री. ती म्हणते मला एकच पुत्र मिळाला, मला 7 मुलं मिळाली असती तरी मी देशमातेसाठी वाहिली असती. तो सुपुत्र जजनी तुरुंगवास नाही, फाशीची शिक्षा सुनावली तरी मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे, मेरा रंग दे, मेरा रंग दे, रंग दे, रंग दे बसंती चोला, माए रंग दे, मेरा 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 रंग दे.
संत संगत मिळाली, सज्जनांची संगत मिळाली. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अनंत कान्हेरे. वंदे मातरम हा त्यांचा महामंत्र होता. भगवद्गीता हातावर घेऊन फासावर गेली ही मंडळी. तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये योग्य संगत नसेल तर आम्हाला अध्यात्म साधणार नाही, जीवनाचा पाया उत्तम राहणार नाही, भक्कम राहणार नाही. मी स्वामी विवेकानंदांची गोष्ट आपल्याला सांगत होते. दृष्टांतातून दृष्टांताकडे गेले पुढे. नरेंद्र, ज्यावेळी रामकृष्ण परमहंस त्यांच्या गुरुजींचं नाव, रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्राला सांगितलं होतं, नरेंद्रा, कलकत्त्याजवळ पवहारी नावाचे एक साधू राहतात, त्यांच्याकडे जा, त्यांची भेट घे, साधूंचा आश्रय, साधूंचा संग मिळावा, जा, कधीतरी जा. पण स्वामीजींना वेळ नाही मिळाला, कारण ते परदेशामध्ये गेले. शिकागोची धर्म परिषद जिंकली. 11 सप्टेंबर 1893 जागतिक कीर्तीचा इतिहास घडवणारा तो दिवस आम्ही विसरतो बरं का. या तारखा नको ते तारखा लक्षात ठेवतो, नको ते दिवस लक्षात ठेवतो. 14 फेब्रुवारीला महापूर येतो आमच्याकडे प्रेमाचा, असं उतू जातं त्या दिवशी. इतकं मदर डे, फादर डे, रोज आई वडिलांचे स्मरण अंतःकरणात ठेवायला काय बिघडतो? कशासाठी वेगळे दिवस पाहिजेत? आणि अशा संतांचं दर्शन घ्यायला स्वामीजींनी पाठवलं बरं का नरेंद्रांना. नरेंद्र गेले, शिकागोची धर्म परिषद जिंकली. ट्रेनच्या ट्रेन भरून तिकडं व्याख्यानाला माणसं असायची. त्यांच्या जागतिक कीर्तीचा असा महापुरुष विभूती महत्व होतं. पुन्हा भारतात आले. लोकांनी विचारलं होतं की तुम्ही भारत माता सोडून गेलात, तिथला झगमगाट पाहिलात, तिथला ऐशोआराम अनुभवलात, आता कसं वाटतंय आपल्या गरीब भारत देशात आल्यानंतर? सगळं लुटून नेलं होतं ना इंग्रजांनी, गरीब कंगाल देश करून सोडला होता. स्वामीजी म्हणले, मी इथून जाण्यापूर्वी मला भारत देश प्रिय होता, इथे आल्यानंतर इथल्या धुळीचा कण कण मला स्वर्गा समान आहे, इथल्या धुळीचा कण कण मला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. इतकं प्रेम देशमातेवर करावं. आणि या नरेंद्रांना आठवलं एक दिवस की खरंच आपल्या गुरुजींनी आपल्याला सांगितलं होतं की कलकत्त्याला एका साधूंच्या आश्रमात जायचंय. ते गेले, वेळ काढून गेले. पवहारी बाबा असं त्यांचं नाव होतं. पवन हाच ज्यांचा आहार होता. संतांचं वर्णन आहे हे. उत्तम सेवन, शीतल कंठासी, पुष्ट कांती तैसी दिसेवरी, असं संतांचं वर्णन आहे. अमृताचे पान, संतांचे भोजन, करीती कीर्तन सर्व काळ. संतांचे भोजन, अमृताचे पान, संतांचे भोजन, अमृताचे पान, संतांचे भोजन, अमृताचे पान, संतांचे भोजन, अमृताचे साधूच्या आश्रमामध्ये स्वामी विवेकानंद गेले आणि कळालं की आता बाबा तिथं नाहीयेत. त्यांनी देहत्याग केला, समाधी घेतली. मग त्या आश्रमातला एक शिष्य त्यांचा तो आश्रम फिरून दाखवत होता स्वामीजींना, नरेंद्रांना. आणि फिरता फिरता तो सांगत होता की इथे आमच्या बाबांची ही पर्णकुटी, इथे ते ध्यानाला बसायचे, इथे आम्ही ज्ञानार्जनाला बसायचो, ही त्यांची ध्यानाची जागा. असंच करता करता स्वामी नरेंद्रनाथ म्हणाले की अरे बाबा, मला एक गोष्ट सांग ना, एक किस्सा सांग, एखादा प्रसंग सांग तुझ्या गुरूंच्या आयुष्यातला, बाबांच्या आयुष्यातला. तो म्हणाला हो सांगतो. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. ऐका बरं खूप लक्ष देऊन. झालं असं, तो म्हणाला की आमच्या आश्रमात एके दिवशी भर दुपारी माध्यांनी चोर शिरला. दुपारच्या वेळी चोर आला
आणि तो चोर थेट जिथं पवनहारी बाबा झोपले होते की नाही त्या कुटीतच शिरला. आता साधूच्या कुटीत त्याला काय मिळणार, पण त्याने जे काही सामान होतं थोडंफार ते सगळं भरलं एका पोत्यात आणि निघाला. जाता जाता त्याचा पाय साधूंच्या पायाला लागला आणि त्याचा पाय लागल्याबरोबर ताडकन पवनहारी बाबा उठून बसले. आता पुष्ट कांती अशी बघितल्या बघितल्या याला घाम फुटला. पोतं तिथंच टाकलं आणि धूम ठोकली जंगलाच्या दिशेने, अंधाराच्या दिशेने. पवनहारी बाबांनी ते पोतं उचललं आणि त्याच्या मागे धावत सुटले. तो चोर मागे वळून बघतोय, म्हणाले धावताय तिथपर्यंत ठीक आहे, पोतं घेऊन का धावतायत, मी तर ते टाकलंय तिथे. आणि एका क्षणाला पवनहारी बाबांनी त्याला असं पकडलं, अंगावरच्या उपवस्त्रांनी त्याच्या कपाळावरचा घाम पुसला आणि म्हणाले किती थकलास राजा, किती श्रमलास, किती दमलास. तो म्हणला अहो मी चोर आहे. मी विचारलं का तुला तू कोण आहे, मला काही घेणं देणं नाही म्हणाले त्याच्याशी. हे तुझं हे सामान तू न्यायला आला होतास की नाही, हे तुला द्यायला आलोय म्हणले. तो म्हणतो अहो मी चोर आहे महाराज. असू दे राजा. स्वामी विवेकानंद ती गोष्ट ऐकतायत त्या शिष्याकडून. स्वामीजी त्याला म्हणाले काय झालं रे त्या चोराचं, पुढं काय झालं. तो शिष्य म्हणाला तो चोर तुमच्या समोर उभा आहे, आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. तो चोर म्हणले काय तुमच्या समोर उभा आहे. अशी संतांची संगत तुमचं माझं जीवन परिवर्तन करू, लोह परिसाची नसा हे उपमा. असा महिमा आहे संतांच्या संगतीचा. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवन मुक्ती. जीवन मुक्त स्थितीला नेण्याचं काम संत संगत करते, नामस्मरण करतं. महाराज म्हणाले वाऊगाची भ्रम नको देवा, आम्ही भ्रमिष्ठासारखे वागतोय, गोंधळल्यासारखे वागतोय माहितीये संतांना, म्हणून म्हणतात हा भ्रम बाजूला कर आणि मोकळ्या मनाने मला भजन करायला शिकव. हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या, गोड भजन करा. महिला वर्ग अजिबात संकोच नाही करायचा. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग विठ्ठला. भजन केलं, हात वर करताय अगदी प्रामाणिकपणे महिला वर्ग. नाहीतर 11:30 वाजले तरी अजून विठोबा रखुमाई नाही. आणि पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की आम्ही सगळं म्हणायचं, तुम्ही नुसतं हे असं असं नाही बरं का. भगवंताला लबाड भक्ती सुद्धा कळते. नाथांचं मागणं असं उदात्त आहे आणि आम्हाला सुद्धा वस्तुपाठ दाखवणार आहे बरं का. काय मागायचं, नामस्मरण मागितलं, संतसंग मागितला, भ्रम नको. कारण हे जगच भासमान आहे. ब्रह्म सत्यं जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः आचार्य शंकराचार्य म्हणतात. त्यामुळे या मायाधीन असलेल्या जगामध्ये मला सावध ठेव, जाग ठेव. मंथोनी नवनीता तैसे घ्यानंतावा, या व्यर्थ कथा सांडी मार्ग. माऊली म्हणते की नाही, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि पंथा जाशी जणी. त्यामुळे नाम सर्वश्रेष्ठ आहे आणि ते नाम नाथ बाबा मागतायत. जसं दुधामध्ये तूप आहे का, दुधात लोणी आहे का, आहे का?
जागे आहेत का आपण सगळे? दुधामध्ये लोणी आहे का? आहे? नाही आहे? बर, ते दिसतं का? ते दिसण्याकरता प्रोसेस आहे की नाही? ते विरजण लावण्यापासून जितकं चांगलं ताक आम्ही घुसळू तेवढं चांगलं लोणी वर येईल. जसा दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी. आचार्य प्रल्हाद केशवात्र्यांचं भजन आहे. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर. जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. सगळं नाही म्हणत बरं. तुका सांगे मूढ जना, देव देही का पाहना. अनेकांना वाटतं तुकोबरायांचा अभंग आहे की काय. आचार्य प्रल्हाद केशव अत्र्यांचं ते पद आहे. ते म्हणाले जसं दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी. दुधातलं लोणी आहे पण दिसत नाही, मग ते करता मंथन करावं लागेल, म्हणजे घुसळावं लागेल. आणि मी नेहमी म्हणते फिजिक्सचा म्हणजे भौतिकशास्त्राचा नियम आहे की ज्यावेळी आपण एनर्जी सेंट्रलाइज करतो, ऊर्जा ज्यावेळी सघन केली जाते, सगळा वारा एकत्र आणला पवन ऊर्जेच्या माध्यमातून, त्यावेळी वीज निर्माण झाली. सगळं पाणी एकत्र केलं त्यावेळी वीज निर्माण झाली. तसं ऊर्जा एकत्र केली की ती जास्त कार्यशक्ती देते, जास्त पॉवर देते. तसं भगवंतांनी आम्हाला प्रचंड मोठी ऊर्जा शक्ती देऊन पाठवले. ती झोपली आहे सध्या. तिला जर जाग करायचं असेल तर भजनाशिवाय पर्याय नाही. म्हणून नामस्मरण संत भगवंताकडे मागतात की माझ्याकडून नाम करून घे भगवंता, हाची माझा नेम सिद्धी नेई, आणि हे सगळं तूच करून घे. आम्ही ध्यानाला बसतो, लोक म्हणतात काय ध्यान बसले. असं आमचं ध्यान. हातामध्ये जपमाळ, समोर टीव्हीवर आई कुठं काय करते, ती अरुंधती आली की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम, आणि संजना आली की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. असा आमचा अध्यात्म, असा आमचा जप. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी. गळ्यात माळ असली पाहिजे, पण माळेला मणी किती असतात हो? नक्की का? तेवढ्या खोड्या काहींकडे असतात. कोरोनाच्या काळात संयम नाही राहिला. डॉक्टरांनी सांगितलं माळा काढा. नाही, डॉक्टर नाही सांगत. डॉक्टर म्हणले खाल्लं तरी चालेल, लोकांनी माळा काढल्या. अशी अवस्था आहे. त्यामुळे गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती. असं अध्यात्म तुमच्या माझ्याकडून घडावं ही अपेक्षा आहे नाथांची. म्हणून मस्त भजन करा आता. विठोबा रखुमाई,
चरणी संसार व्यसनी पडो नेदी नामस्मरण घडो संत समागम वाहुकाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई मुखी राम नाम किंवा मुखी हरिनाम दोन्ही अर्थाने नाथांनी भगवंताकडे नाम मागितलं काय काय मागितलं बघा तुम्ही आम्ही काय मागतो सगळं प्रपंचातलं दान मागतो संसारात सुख मागतो यंदा पोरीचं जुळू दे मुलाला नोकरी लागू दे पण खरं सांगू का तो दाता आहे तो द्यायला बसलाय अशी कृतज्ञता पाहिजे जे वांछिले ते तू दिले कल्पद्रुमा हे आदिमा हे अंतिमा या मातीचे आकाश तू शिशिरात या मधुमास तू देशी मृता तू अमृता पुरुषोत्तमा हे आदिमा हे अंतिमा देणे तुझे तुके शिरी झालो ऋणी जन्मांतरी अपकार मी अपराध मी अपकार मी अपराध मी परी तू क्षमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा जे वांछिले ते तू दिले जे वांछिले ते तू दिले कल्पद्रुमा हे आदिमा द्यायला तो बसलाय मागायचं काय हे तुमच्या माझ्या हातात आहे भरताला मागता आलं असतं की नाही अहो मागायच्या आधीच मिळालं होतं की नाही मला सांगा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार होता गादीवर बसायचं होतं आईच्या वचनासाठी वडिलांना त्याग करावा लागला सांगितलं रामा तुला जावं लागणार आहे वनवासाला सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो या परिस्थितीमध्ये कुठलीही वेळ आली तरी ज्याला मराठीमध्ये स्टेबल म्हणतात असं बोललं की लवकर कळतं काही परिणाम नाही होऊ दिला काही नाही आमचं कसं जरा कुठे खुट्ट झालं की आमचा पारा असा लगेच चढतो प्रपंचामध्ये या एका विकारावर आम्हाला विजय मिळवता आला ना तर आम्ही सुखी होऊन जाऊ प्रचंड राग पण सगळं स्वीकारलं की नाही असा पुत्र प्रभू रामचंद्र सगळं स्वीकारलं आणि निघून गेले सीतामाई सुद्धा निघून गेल्या किती मोठा त्याग होता स्वार्थ त्याग कशाला म्हणायचं निघून गेल्या भरताला सगळं मिळालं होतं बंधू प्रेम असं होतं पण तरी सुद्धा काय मागितलं गेले की नाही मागे 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 सुमंतांना पाठवलं आधी भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये प्रभू थांबले होते तिथून पुढे भगवंत निघून गेले जिथं बसले होते त्या जागेवर असा हात कुरवाळत होते आणि आसव ढळत होते भरद्वाज ऋषी म्हणाले भरता आजपर्यंतची जी पुण्याई साठली त्या पुण्याईचं फळ म्हणून प्रभू रामचंद्राचं दर्शन मला झालं आणि रामांच्या दर्शनाची पुण्याई जी साठली त्याचं फळ म्हणून तुझ्यासारख्या भक्ताचं दर्शन मला झालं भरता किती श्रेष्ठ आहेस तू किती श्रेष्ठ आहे काय मागितलं नाथांनी चरण सेवा मागितली चरणाजवळ मन भरतानी तेच मागितलं तात गेले माय गेली तात गेले माय गेली तिथे तात गेले माय गेली भरता तापुरका मागणे हे एक रामा पापुऱ्या द्या पादुका मागणे एक रामा आपुऱ्या द्या पादुका वैनते
मागितली, पादुका मागितल्या, आयुष्यभर त्या पादुकांची सेवा केली, स्वतः संन्यस्त वृत्तीने जीवन जगले. जमेल का असं आम्हाला? आम्ही मात्र कधी एकदा सगळ्या जगाची भूक काय मला सांगा? सध्या सगळ्या जगाची भूक काय आहे? सत्ता, संपत्ती, ऐशो आराम, आधुनिक सुखाच्या साधनांनी वखवक वखवक वाढवली. घरामध्ये सगळं आहे, सगळं घर भरलंय फर्निचरनी, माणसांना बसायला जागा नाही एवढं भरलंय. सगळं सेट आहे, सोफा सेट, डायनिंग सेट, किचन सेट. माणूस कायम अपसेट, कायम असमाधान, समाधानच नाही. सगळ्या सुखाचे अलंकार जर अंगावर उपभोगायचे असतील तर संतांनी नामाला महत्व दिलं, संत संघाला महत्व दिलं. म्हणून नाथ बाबा नामस्मरण मागतात, संत संघ मागतात, तीर्थयात्रा मागतात. सगळ्या संतांनी तीर्थयात्रा केली, नामदेवांनी तीर्थयात्रा केली. 5व्या वर्षी अलौकिक सिद्धी मिळालेले संत श्रेष्ठ नामदेव काय सांगतात? माझा पांडुरंग राऊळातच आहे, माझा देव इथेच आहे विटेवर. का हो? अशी अलौकिक सिद्धी मिळाली होती की ज्यावेळी गोणाई माता सांगते नाम्या आज पांडुरंगाला नैवेद्य तू दे, त्यावेळी 5 वर्षाचे नामदेव येतात, पांडुरंगासमोर नैवेद्य ठेवतात, म्हणतात करा सुरुवात, करा सुरुवात. एवढ्या अर्जवानी देव जेवेल का हो? जेवेल का? तुमच्या माझ्याकडून जेवतो का देव? आम्ही नैवेद्य ठेवतो, लगेच काढून घेतो. खाल्लं बिल्लं तर करायचं काय त्याने? केवढी भीती आम्हाला. आणि तो आपला नैवेद्य खात नाही याच्यातच तो आपली आब राखू नये, लक्षात ठेवा. तर त्यांनी जर खायला सुरुवात केलं, नामदेव महाराज म्हणले देवा का रे, मी एवढासा पोर आलोय आज, माझे बाबा रोज येतात म्हणून काही चवण्या डवण्या लावलेस की काय? जेव बऱ्या बोलानी. तरी सुद्धा हालायला तयार नाही देव. मग आई आपल्याला कसं करते घरी? आता बऱ्या बोलानं जेव, नाही तर चुलीतलं जळकं लाकूड आणून सडकीन म्हणला, तरी सुद्धा देव जेवायला तयार नाही. आणि एक क्षण असा आला, नामदेव महाराज म्हणले पांडुरंगा 5 वर्षाचं वय आहे बरं. म्हणाले पांडुरंगा आता जर जेवला नाही ना तर बाबा येतील, मला विचारतील नाम्या देव जेवला का? देव जेवल्याशिवाय तू जेवायचं नाही असं मला सांगितलंय. मग मला विचारतील देव जेवला का? मग त्यांच्या हातून मार खाण्यापेक्षा पांडुरंगा तू जर बऱ्या बोलानी जेवणार नसशील तर इथं या पायरीवर डोकं आपटून जीव देतो म्हणले. आणि थाडकन डोकं आपटणार पायरीवर. एवढ्यात डोक्याखाली मऊसर हात लागला, डोक्याला लागलं नाही आणि गाभाऱ्यातनं आवाज आला, नाम्या नाम्या, अरे वेडा की काय तू? दगडाचा देव कधी जेवतो का रे? नामदेव हुशार महाराज. महाराज म्हणाले पांडुरंगा दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास चल. चाटून पुसून ताट स्वच्छ करायला लावलं पांडुरंगाला. सगळं ताट स्वच्छ करून आले, घरी आले आणि गोणाई मातेनं बघितलं रिकामं ताट. म्हणली कार्ट्या धीर नाही धरवला, सगळं संपवलं. भूक लागली करतो. आई अगं मी नाही संपवलं. मग कुणी संपवलं? अगं ज्याच्यासाठी दिलं होतं त्यांनी संपवलं म्हटले. कुणी संपवलं? पांडुरंगानी. देव जेवला? हो आई देव जेवला. कुणी बघितलं? कुणी कशाला बघायला पाहिजे आई? नाम्या खोटं बोलू नको, देव कसा जेवेल? अगं आई खोटं कसं बोलायचं हेच माहिती नाही ग मला. आम्हाला वेळ लागतो का खोटं बोलायला आमच्या पोरांना? कारण आम्हीच त्यांना शिकवतो, ही वस्तू तुला दिली आहे, ही दुसऱ्या कुणालाही द्यायची नाही. मग ते पोरग कळायला लागल्यापासून हे सगळं माझं आहे असे आम्ही बांधावर उभे राहतो. आलेल्या पाहुण्यांना सांगतो ते झाड ते डोंगर दिसतंय का तिथपर्यंत सगळं माझं आहे. ती धरणी माता हसते आपल्यावरती, म्हणते याचा पणजा सुद्धा हेच म्हणायचा, याचा आजा सुद्धा हेच म्हणायचा, हा सुद्धा हेच म्हणतोय. म्हणून भूमीपती नाही भूमिपुत्र असावं आम्ही. लक्ष्मीपती नाही लक्ष्मीपुत्र होण्याच्या प्रयत्नात असावं. भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. गोणाई माता विचारते नाम्या खरं सांग कोण जेवलं? खरं सांग कोणी बघितलं देव जेवलेला? खोटं बोलायला लागलास? नामदेव महाराज म्हणतात आई आई खोटं कशाला बोलू? या डोळ्यानी मी ग पाहिला, या डोळ्यानी मी ग पाहिला, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला कोशिंबीर भुरका साराचा. बघा याला म्हणायचं साथ.
भुरका आमटीचा मारियला ग देव जेवला ग देव जेवला आई देव जेवला म्हणून सांगितलं. भगवंतासाठी सगळं सर्वस्व नामदेवांसाठी पांडुरंग होता. भगवंतांनी सांगितलं, नाम्यानी बोलवलं की येणार, त्याच्याबरोबर खेळणार, त्याच्यासोबत जेवणार, त्याच्या कीर्तनात नाचणार सुद्धा. त्यामुळे तिथे पांडुरंग हाच परमात्मा, पंढरपुरातच पांडुरंग आहे या भावनेत असलेले नामदेव महाराज ज्यावेळी ज्ञानदेव सांगतात, नाम्या अरे पंढरपुरात राहून भागायचं नाही, बाहेर पडावं लागेल. शिंप्याच्या जातकुळी जन्माला आलास म्हणून काय झालं, सगळ्या जगाला कळू दे नामदेव नावाचा शिंपी अवघा देश शिवायला निघालाय प्रेमाच्या धाग्यानी आणि भक्ती नावाच्या सुईनी. अवघा प्रांत जोडला, घुमांपर्यंत पोहोचले, पंजाब प्रांतापर्यंत. एकही राष्ट्र एकही राज्य असं नाहीये की जिथे नामदेवांच्या खुणा नाहीयेत. आज सगळीकडे पोहोचले. ज्ञानदेवांनी तीर्थयात्रा केली, नाथांनी तीर्थयात्रा केली, तुकोबांनी तीर्थयात्रा केली, अनेक संतांनी तीर्थयात्रा केली. पायी तीर्थयात्रा, मुखी हरिनाम हाची माझा नेम सिद्धी नेई. आणि शेवटच्या चरणामध्ये नाथ बाबांना पांडुरंग विचारतात, भगवंता नाथा काय हवंय, अजून अजून काय हवंय मागा, अजून काय हवंय. काही मागणे नाही नाही देवा आणि मागणे नाही नाही देवा. जनार्दनी सेवा दे, एका जनार्दनी सेवा दे. नामस्मरण घडो संत संगम, नामस्मरण घडो संत समा. एका जनार्दनी सेवा स्मरण घडो संत समागम. आणि मागणे नाही नाही देवा. आम्हाला कुठेतरी थांबावं असं वाटतच नाही. आम्ही अखंड धावत राहतो. नाथ बाबा म्हणले, भास देवा खूप दिलस, मी खूप मागितलं, मागणं काय, तुझी चरण सेवा, भ्रम नको, संत समागम दे, नामस्मरण घडू दे, पायी तीर्थयात्रा दे, आणि हे सगळं तू करून घे. असे हुशार संत होते. हाची माझा नेम सिद्धी नाही, तूच करून घ्यायचं, कारण करता करविता तू आहे. ते करते पण माझ्याकडे आलं की मला दुःख होईल. आमच्या अहंकाराला कारण काय असेल तर आमचं करते पण असतं. म्हणून श्रोते हो, सगळं करते पण भगवंताकडे सोपवावं. मी करता ऐसे म्हणसी तरी तू दुःखी होशी, श्रीराम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. आणि हे सगळं मिळायचं असेल तर सगळं सोपवावं भगवंताकडं. सख्य भाव, दास्य भाव, अनेक भावांनी त्याची भक्ती करता यावी. उत्तम मागणं भगवंताकडं मागावं. आणि ते मागणं मागत असताना निष्काम भाव असावा. नाथांचा तो भाव होता. भगवंतांनी नाथांना भरभरून दिलं. प्रपंचही उत्तम झाला नाथांचा, परमार्थही उत्तम झाला. तुमच्याही प्रपंचामध्ये, आमच्याही, आपल्या सगळ्यांच्या प्रपंचामध्ये, परमार्थामध्ये भगवंत असावा, या एकाच भावनेनी आजची सेवा भगवंत चरणावर रुजू करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेला असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा श्रोते हो. आपण सगळे गुणीजन आहात. माझ्यापेक्षा वय, ज्ञान, अनुभव या सर्व बाबतीत आपण श्रेष्ठ आहात. जे जगा धाकुटे होई जे ते जवळीक माझी माऊली म्हणते, त्यानुसार मला कायम
धाकटं व्हायलाच आवडेल. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मी पुन्हा पुन्हा मागते. इतकं सुंदर आयोजन, इतकं सुंदर संयोजन विकासदादांचं आहे. ध्वनी व्यवस्था उत्तम आहे. वादक गायक मंडळी महाराष्ट्रातले अत्यंत नामवंत लोक इथे आलेत, आपली सेवा देत आहेत. सर्व टाळकरी मंडळी, सर्व गुणीजन, आपण सर्व पंचक्रोशीतले श्रोतृवर्ग मनापासून सगळ्यांच्या चरणी हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते. एकच सांगेन, आपण जगाकडे पाहतो, आपले डोळे सुंदर असतील तर जग आपल्याला सुंदर दिसेल. पण आपली जीभ गोड असेल, आपले डोळे सुंदर असतील तर जग आपल्यावर प्रेम करेल. आपण जगाच्या प्रेमात पडू. पण आपली जीभ गोड असेल तर सगळं जग फक्त आपल्यावर प्रेम करेल, फक्त आपल्यावर प्रेम करेल. त्यामुळे बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. आमचं बोलणं असं असावं की दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल डोललाच पाहिजे. कशाला कुणाला दुखवायचं? ईर्ष्या, द्वेष, मत्सर, मद या सगळ्या विकारांपासून दूर ठेवूया स्वतःला. तेव्हाच तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. हे घर भाडेकरूंनी भरलंय, त्यांना बाजूला करायचं, हाकलून द्यायचं, आणि मग घरामध्ये भगवंत राहायला येईल, विठ्ठल राहायला येईल. असं मागणं दिव्य भगवंताकडे या उद्देशाने मागूया. पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणी वंदन करते. झालेली सेवा पांडुरंग चरणावर अर्पण करते आणि कीर्तनाला, सेवेला विराम देते. ज्ञानेश्वर